नमस्कार मित्रांनो, मी अक्षय वराडे. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं, स्टॅड प्रो सॉफ्टवेअर करावं की इटॅप सॉफ्टवेअर करावं. तर स्टॅड प्रो हे जे सॉफ्टवेअर आहे हे ग्रॅव्हिटी ॲनालिसिस आणि स्टॅटिक ॲनालिसिस यासाठी बेस्ट आहे. आता ग्रॅव्हिटी ॲनालिसिस म्हणजे काय की 10 मीटरच्या कमी हाईटपेक्षा ज्या बिल्डिंग असते त्याला आपण ग्रॅव्हिटी ॲनालिसिसच्या अंडर डिझाईन करतो. त्याला कुठली आपण अर्थक्वेक किंवा विंडचे चेक देत नाही. आणि स्टॅटिक ॲनालिसिस म्हणजे काय, 10 मीटर ते 40 मीटरच्या पुढच्या बिल्डिंग, तर इथपर्यंत स्टॅड प्रो व्यवस्थित वर्क करतं. आणि स्टॅड प्रोचा एक फायदा असा आहे की तुम्ही जर स्टील स्ट्रक्चरमध्ये इंटरेस्टेड असाल आणि त्यात तुम्हाला करिअर करायचं आहे तर स्टॅडमध्ये एक सिलेक्ट ऑप्टिमाइज नावाचं ऑप्शन आहे की जे ऑप्शन वापरून तुम्ही काय करता, सॉफ्टवेअर स्वतः ऑप्टिमाइज करतं सेक्शनला. म्हणजे सेक्शन थोडा बल्की झालेला असेल तर छोटा करतं, छोटा झालेला असेल तर मोठा करतं. जी लोडिंग आहे तिला काय करतो, तो एक्झॅक्ट मॅच करतं. हा झाला स्टॅड प्रोचा एक ॲडव्हान्टेज. पण अदर एंडला तुम्हाला जर हायराईज RCC कन्स्ट्रक्शनचं डिझाईन द्यायचं असेल तर त्यासाठी आहे इटॅप सॉफ्टवेअर. काय की इटॅप सॉफ्टवेअरमध्ये ग्रॅव्हिटी ॲनालिसिस, स्टॅटिक ॲनालिसिस आणि डायनेमिक ॲनालिसिस पण होतं. आणि डायनेमिक ॲनालिसिससाठी इटॅप्स हे बेस्ट सॉफ्टवेअर आहे. आणि तुम्हाला जर क्रिस्टल क्लिअर माइंडसेट असेल की RCC कन्सल्टन्सी वगैरे रन करायची, तर माझा सल्ला असा असेल की तुम्ही इटॅप सॉफ्टवेअर करा. कारण जी दुबईची बुर्ज खलिफा जी बिल्डिंग आहे ती पण इटॅप सॉफ्टवेअरमध्येच ॲनालिसिस झालेली आहे. इटॅप सॉफ्टवेअरचा तिच्यात महत्त्वाचा रोल आहे.